बारामतीत चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून दिलेलं आव्हान निवडणुकीभर गाजलं आणि त्यावरून अजित पवारांनी नाराजीही वर्तवली। त्याच चुटकीवरून संजय राऊतांनी चिमटे काढत उत्तर दिले। पाहूया। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त होतो। त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव असा करायचा होता ना। गेले गेले शरद पवार गेले 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 ठाकरे गेले। आता त्यांची जी बोटं आहेत ना ती शाहिस्ताखानाप्रमाणे छाटली आहेत या राज्याच्या जनतेने। बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत। एक चुटकी सिंदूर की किंमतच्या धर्तीवर राज्यात सध्या चंद्रकांत पाटलांची चुटकी चर्चेचा विषय बनली आहे। आज चॅलेंज आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही विधानसभेचा राजीनामा द्यायचा। बारामतीची लढाई ही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झाली। त्यामुळे या लढतीला अजित पवार विरुद्ध शरद पवार रंग मिळू नये यासाठी भाजपनं आटोकाट प्रयत्न केले। फडणवीसांनी ही लढाई नणंद भाऊचे किंवा काका पुतळे नसून मोदी विरुद्ध गांधी असल्याचं म्हटलं। मात्र चंद्रकांत पाटलांनी बारामतीत चुटकी वाजवून शरद पवारांचं राजकारण संपवण्याचं चॅलेंज दिलं। निकालानंतर या विधानाचा देखील फटका बसल्याची कबुली खुद्द अजित पवार यांनी दिली की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार। शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो। काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतो म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना जुलवत कोणी ठेवलं? पवारांनी ठेवलं। आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला, माझ्या कार्यकर्त्याला। त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजित तुमच्याशी असेच वागतात, रागावून वागतात, घमेंडीने वागतात। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे। चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका। त्यांनीच तर युती तोडली आमची, त्याच्यात तेही सहभागी आहे। तेव्हा तेही गर्वानं छाती पुढे काढून चालत होते ना। त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव असा करायचा होता ना। गेले गेले शरद पवार गेले 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 ठाकरे गेले। आता त्यांची जी बोटं आहेत ना ती शाहिस्ताखानाप्रमाणे छाटली आहेत या राज्याच्या जनतेनं। की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत। चुटकीबरोबर चंद्रकांत पाटलांच्या पैजेचंही विधान गाजलं। या मतदारसंघामध्ये केवळ विजय नाही, संपूर्ण देश पाहतो। जसं एकनाथजींच्या एका अर्थाने बाहेर पडल्यानंतर 38 देशातले लोक त्यांना मॉनिटर करतात। 38 अरे भाई कौन है ये कौन है, ये दाढ़ीवाला कौन है, ये कैसे इतना साहस किया। 38 देशातले लोक त्यांना मॉनिटर करतात। तसं संपूर्ण देश बारामतीला मॉनिटर करतो। क्या होगा जरा निवडणूक जवळ येईल, बेटिंग असं लागणार आहे। सगळेजण बेटिंगवर बसणार। अरे इतने लाख से अख्ख्या देशाचं लक्ष लागलेली ही लढत असल्यामुळे योगायोगानं जिथे जिथे चंद्रकांत पाटलांची चॅलेंजेस किंवा आव्हानं दिली तिथे तिथे फटका बसल्याची उदाहरणं आहेत। हुईस धंगेकर असं म्हणून कसब्यात चंद्रकांत पाटलांनी रवींद्र धंगेकर यांना हिणवलं। मी गेले 10-12 दिवस ऐकतोय धंगेकर विरुद्ध रासने। हु इज धंगेकर? एक नगरसेवक। याआधी कोल्हापूरचंही चॅलेंज चंद्रकांत दादांनी चुटकी वाजवून दिलं होतं। पुढे कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजप पराभूत झाली। आज चॅलेंज आहे आपलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही विधानसभेचा राजीनामा द्यायचा। पोटनिवडणूक लावायची। निवडून नाही आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल। शिंदे फडणवीस सरकार बनल्यानंतर बाकं वाजवण्यावरून अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता। आज भाजपचे 105 आमदार खरंच तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचारा की बाबा आपल्याला समाधान झालंय काय हे जे काही घडले त्याच्यात। नाही दादा तुम्ही बाकडं वाजू नका। तुमचं मंत्रिपदच येईल का नाही सांगता येत नाही। त्याच्यामुळे कुठं आता बाकडं वाजवताय। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश 19 हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ,
भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया! भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। नंतर त्याच अजित पवारांमुळे चंद्रकांत पाटलांना पुण्याचं पालकमंत्रीपद सोडावं लागलं। पण त्यानंतर खुद्द अजित पवारांच्या बारामतीमधल्या पराभवात थोडाफार वाटा चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा राहिला। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया! भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।